बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आवारात पाणी तुंबले. बौद्ध नागरिक संतप्त. नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घटमाथ्यावरील बोलठाण नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या आवारात पाणी तुंबून असल्यामुळे गेल्या 2 ते 3 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागात नांदगाव यांना रस्त्याच्या कडेला नाली करण्याबाबत व अतिक्रमण निश्चित करण्याबाबत रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतने पत्र दिले होते. त्या पत्राला केराची टोपली दाखवत सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. तसेच बौद्ध नागरिकांनी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतला जुलै 2025 या महिन्यात सदरचे तुंबत असलेले पावसाचे पाणी नाली करून काढून देण्याबाबत अर्ज दिला होता. सदरचे पाणी काढून देण्यात यावा यासाठी ग्रामपंचायत उपसरपंच सौ सुनंदा बागुल यांनी होकार दिला असताना देखील रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मगर यांनी अद्यापही दखल घेतलेली नाही. रोहिले बुद्रुक येथे दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी शुक्रवारी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे संपूर्ण गावातील पाणी व रस्त्यावरील पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या आवारात तुंबलेले आहे. ग्रामपंचायत हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जुन्या गावठाणापर्यंत नाली करून हे पाणी काढून दिल्यास पुतळ्याजवळ पाणी तुंबू शकत नाही. परंतु ग्रामपंचायत याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून रोहिले बुद्रुक येथील बौद्ध नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मुक्ताराम बागुल यांनी सदरचे पाणी नाली करून काढून देण्यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी व तोंडी तक्रारी केल्या तरी देखील ग्रामपंचायतीने व सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पाठ फिरवली. ते राजकारण करत आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कामाकडे सवा उपविभाग व ग्रामपंचायतीने त्वरित लक्ष घालावे, नाहीतर दोन्ही विभागाच्या विरोधात लवकरच आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य मुक्ताराम बागुल यांनी दिला आहे.